मनपूर्वक आपण धन्यवाद व्यक्त करूया। कामेजी गंभरे आपल्याला मानाचा मुजरा आहे। श्रीप्रस्थ यशवंत गौरव चषक 2025 ही शानदार आणि बहारदार असं आयोजन नियोजन, त्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो आणि आज अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला मान्यवर मंडळी उपस्थित झाली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद आहे। ते व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय। ज्यांचे विराट यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळेल। जर विराट या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राइब करा, बेलवर हिट करा आणि सबस्क्राइब आणि लाईक करा, शेअर करा या चॅनलला। पहिला दमदार आणि शानदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय या पहिल्या मॅच मध्ये 4 रन। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे। जाऊन पोहोचते ती फलकावर 10 रन ऑन द बोर्ड लागले आहेत। डीएम 11 या टीमची ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते। स्विचचा फटका करण्याचा प्रयत्न, यावेळेला सरळ चेंडू निघून जाईल। इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक याला म्हणतात। 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले। टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः संदीप 11 टीमने फिल्डिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला गेला आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14 रन्स पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं कंप्लीट, दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झालेत। 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेले। या चेंडूला लेफ्ट केलंय, 1 रन मिळेल व्हाईटच्या स्वरूपात। संघाची धावसंख्या 15। विनय उपाध्याय यांना आपण पाहतायत। ओरमचा सुद्धा खूप चांगलं नॉलेज आणि अतिशय चांगली बॅटिंग करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। ओरमचा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहिला तर वेगवेगळ्या ठिकाणी विनय उपाध्यायने अतिशय चांगली सुरेख कामगिरी केली आणि आता अंडरआर्म क्रिकेट हा खऱ्या अर्थानं क्रिकेटचा आत्मा आहे, कारण इथूनच तुम्ही सुरुवात करतात आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटकडे वळतात। त्यामुळे काही का आत्ता सुद्धा खेळाडू या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट, अंडरआर्म ओपन क्रिकेटला विसरत नाहीयेत। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 18 रन झालेले आहेत। या चेंडूला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु सरळ चेंडू योगेशच्या हातामध्ये निघून जातोय। 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। प्रथम बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर स्थिर राहिल्या 18 धावा। व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 19 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत। षटक क्रमांक दुसरा आहे। 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय। चांगला बॉल होता, बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जाईल। योगेशच्या हातामध्ये विकेट किपरची भूमिका निभावत असताना डॉट बॉलची सांगता होते। संघाची धावसंख्या स्थिर राहिले। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 19। हलक्याच्या हाताने सॉफ्ट अँड बॉडअप हँडचा वापर करत असताना नलामाताने खेळला। 1 रन मिळेल। 2 षटकांचा खेळ झालाय। संघाची धावसंख्या फलकावर प्रथम बॅटिंग करत असताना 20 या धावसंख्येवर डीएम 11 या टीमचे। घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक।
योगेश वर्णेकर आणि विशाल शर्मा यांना आपण पाहतात. टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून अतिशय भरीव कामगिरी त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि सिनियर प्लेयर म्हणून ज्यांची ओळख धवल सोलंकी, एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांची ओळख ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. लेदर क्रिकेटचा अनुभव त्यांच्याचमुळे मात्र ही संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. संपूर्ण श्रीप्रस्था कला क्रीडा मित्रमंडळ यांचा मनपूर्वक धन्यवाद. पहिलाच बॉल डॉट. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 20 रन्स. अप्रतिम स्लॉक केलंय. सरळ चेंडू निघून जाईल. बिटवीन द गॅप मध्ये 4 रन. व्हॉट अ शॉट. या चौकारासहित संघाची धावसंख्या 24. 24 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 3 आहे. या बॉलला लेफ्ट केलंय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. संघाची धावसंख्या DM 11. या टीमची 25. 25 धावा. बॅकफुटला जात असताना जागा बनवली. बिटवीन द गॅप मध्ये 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या 29. गुड शॉट. एकोणतीस रन झालेले आहेत. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना चेंडू निघून जाईल. चांगली फिल्डिंग. मॅग्निफिसंट फिल्डिंग. 2 धावा मिळतील. विनय उपाध्याय काय बॅटिंग करत असताना खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडलेली आहे. सिंगल डबलला महत्व देत असताना क्रिकेटमधील जो श्वास आहे तो मात्र विसरत नाहीये. या वेळेला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक करण्याचा प्रयत्न एक वेगळ्याच पद्धतीने आणि सरळ चेंडू निघून जातोय. हरिओम श्रीवास्तव यांच्या कटआउट्सला सन्मान करण्यासाठी 4 रन. चौकार. आपण चेक करूया खेळपट्टीच्या बाहेर आहे की नाही. संपूर्ण मान्यवर मंडळींचं मनपूर्वक धन्यवाद. नालासोपारा पश्चिम युवा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय नवीनजी वाकचौडे साहेब थोड्या वेळा पुरता रजा घेत असताना हाजी साहेब यांना आपण पाहतायत. नरेंद्र भोईर साहेब थँक्यू व्हेरी मच. संपूर्ण ही मंडळी नवीनजी वाकचौडे साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. रिव्ह्यू घेतला गेलाय जो अंपायर्स कॉल आहे. चेक करूया आपण. यस नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर होता आणि त्याचमुळे विनय उपाध्यायने ही रिस्क घेतली होती. रिस्क घ्यावी लागते. क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा खेळ असो तुम्हाला जोखीम पत्करावी लागते. रिस्क घ्यावी लागते. संघाची धावसंख्या 36. 36 धावा झालेल्या आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 36 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. शॉट थर्ड मॅन पाहायला मिळतोय. फिल्डिंग करेपर्यंत 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 37 वर जाऊन पोहोचले गेले. क्लीन बोल्ट. फलंदाज बाद होताना विकेट डाऊन. सिद्धार्थ सिंग न्यूमॅन इन
ऑन द क्रीज. 3 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 37, 12.33चा आतापर्यंत या वेळेला करंट रन रेट पाहायला मिळतोय. ग्रेट अँड बेटर ॲव्हरेज आपण पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. DM11 ऑफ साईडला कडक शॉट. व्हॉट अ कव्हर ड्राईव्ह थ्रू द बुलेट. कृपया करून आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतो, हमारे दर्शकों को गुजारिश करता हूँ कि जो येलो कलर का जो कपड़ा है प्लीज़ मैं गुजारिश करता हूँ कोई भी हाथ न रखिए. 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहत आहेत आणि हा पिवळा कलर जो आहे तो मात्र शुभ तर आहेच, परंतु बहुजन विकास आघाडी यांचा शान वाढवणारा आणि मान सन्मान देणारा हा जो कलर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला कडक शॉट. विनय उपाध्यायच्या बॅट मधून लगातार हा दुसरा चौकार. व्हॉट अ बॅटिंग. 45 रन्स. व्हॉट अ बॅटिंग बाय विनय उपाध्यायच्या बॅट मधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. क्लास बॅटिंग केले. बॉल फेकून झालेत आतापर्यंत. 3 बॉलचा खेळ झालाय. 46 वर जाऊन धावसंख्या पोहोचली गेले. DM11 या टीमची. संदीप 11 टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. त्यांचे गोलंदाज ऑफ साइडला कव्हर ड्राइव्ह. क्लास बॅटिंग. 4 रन. थँक्यू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. तेवढीच चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 51 रन्स. कम्स ऑफ 50. स्विच इटचा फटका. 1 रन डी बॅकवर्ड पॉइंटला. एकाच धावेवर सॅटिस्फाईड. 52 रन झालेले आहेत आणि 53 रनचं टार्गेट सेट केलं गेलं. विनय व्हॉट अ बॅटिंग. क्लास. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग हिअर. गुड प्लेड. 52 रन 53 रन्स टू विन आहेत. यानंतरचा टॉस. असं क्रिकेट कधी बघितलंस का? चला यानंतर होणारा सामना रुद्रांश वॉरियर्स आणि शिवा वॉरियर्स. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय. या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहत आहेत. या ठिकाणी उपस्थित आहे प्रितेश रुपाणी उर्फ चक्काभाई, लेजंड प्लेयर इन अंडरआर्म क्रिकेट इन नालासोपारा. यांचं करूया आपण मनपूर्वक शब्दसुमनानी सहर्ष स्वागत.
रुद्रांश आणि शिवा वॉरियर्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये, टॉस का बॉस आपण यायचंय. आदरणीय या ठिकाणी उपस्थित आहेत माजी नगरसेविका शुभांगी गायकवाड मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. मी मॅडमला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दोन्ही टीमच्या माध्यमातून टॉस आपण करावं. 53 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर प्रथमतः बॅटिंग जबरदस्त विनय उपाध्यायने जी बॅटिंग केली क्लास. ऑन साईडला आपण पाहताय सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार, गुड शॉट. थँक्यू. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत आणि शुभांगी गायकवाड मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करीत आहोत दोन्ही टीमच्या माध्यमातून. हेड अँड टेल. बॅकफुटला जात असताना कट केला जातो. या वेळेला जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 9. या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर एकंदरीत पाहायला मिळते ते पहिलं 53 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी आपण पाहत आहेत. पुरस्कृत श्री प्रस्था यशवंत गौरव चषक आयोजक 2025 श्री प्रस्था कला क्रीडा मित्रमंडळ. ते रनआउटची संधी होती, ती संधी मात्र यावेळेला जरूर हुकली गेले आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 10. रुद्रांश टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले. रुद्रांश वॉरियर्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल. 10 रन झालेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. बॉल फेकून झाले ते 5. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर इनसाइड एज डॉट बॉलची सांगता होत असताना पहिलं षटक सफल षटक म्हणायला वावगं ठरणार नाहीये. सिद्धार्थने पहिलं षटक हाताळलं गेलं. एक अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर, परफेक्ट सिद्धार्थला आपण पाहिलं. आता विनय उपाध्याय जशी बॅटिंग मध्ये जबरदस्त भरीव कामगिरी केली विथ द बॅटने. पहिलाच बॉल आणि सरळ चेंडू निघून जातोय. चांगला बॉल होता. अगदी नो बॉलच्या रेषेच्या अगदी पुढे ही नोची लाईन आहे त्याच्या अगदी पुढे बॉल डिलिव्हर्ड झाला. फलंदाज बागगाव. विकेट डाऊन पहिल्याच बॉलवर विथ द बॉलने सुद्धा खूप चांगली कामगिरी विनय उपाध्यायच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. चांगला बॉल होता. अगदी खोलवर बॉल पाहायला मिळाला. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू तुमचे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणे अनिवार्य राहील. अन्यथा पॅनलाइज, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल. प्रथमेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना विनय चांगला परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते अंडरआर्म क्रिकेटमध्ये. ओरमचा सुद्धा अनुभव आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, ग्रेट बॉलिंग. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. ऑफ साईडला खूप चांगला फटका बिटवीन द कॅप मध्ये. 4 रन.
दरम्यान विकेट चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली विनय उपाध्यायच्या माध्यमातून. बॅटिंग करताना सुद्धा कणखर बॅटिंग केली. झंझावती खेळी आपण पाहू शकलात. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विथ द बॉलने सुद्धा अतिशय चांगली बॉलिंग करत असताना दरम्यान विचारपूस करून 4 रन मिळाल्या. या चौकाराने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 15 धावा. विजयासाठी अजून सुद्धा 38 रनची आवश्यकता आहे. 38 रन्स अजून सुद्धा विजयासाठी हव्यात या चौकाराला. 5 बॉलचा खेळ झालाय विनय उपाध्यायच्या माध्यमातून. 15 रन झालेले आहेत. पहिल्या षटकात 10 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 5 रन. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्थिर. 2 षटकांचा खेळ झालाय. 15 रन्स 12 बॉल आणि 19च्या करंट रन रेटने आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने तुम्हाला 38 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. श्रेयस न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये. रजत बुक चाहिए, वो स्कोरिंग के लिए बुक चाहिए, स्कोरिंग वाला बुक. श्रीप्रस्था कला क्रीडा मित्र मंडळ आपण पाहत आहेत या स्पर्धेचं आयोजन. कामेजी गमरे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ऑफ साईडला तेवढी चांगली फिल्डिंग. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात प्रथमेशला परतावं लागेल. गॉन. योगेश यावेळेला तेजसनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 15 वर जाऊन पोहोचले गेले. 53 रनचं टार्गेट समोर असताना वेल ऑफ तुमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. डॉट बॉलची सांगता होत असताना व्हाईट बॉल. यस व्हाईट बॉलचा इशारा आला. 16 रन्स 37ची आवश्यकता. या बॉलला जरूर खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. चांगला बॉल. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. तेजस गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. ऑफ साईडला अतिशय चांगल्या पद्धतीने फिल्डिंग विनय उपाध्यायच्या माध्यमातून. ऑन साईडला जागा बनवली. शफल झाले आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. एसके स्पोर्ट्सचे मालक संतोष कांचन यांच्याकडून योगेशसाठी 1000 रुपये लगातार 3 चौकार. आणि त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 1 रन मिळेल. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. अजून एक पारितोषिक लागलं होतं. जरा पुन्हा एकदा आम्हाला इन्फॉर्मेशन द्या. एसके स्पोर्ट्स यांच्याकडून मात्र आपण पाहत आहेत कांचन यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज योगेशसाठी आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर
27 रन. विजयासाठी अजून सुद्धा 26 ची आवश्यकता आहे. 26 रन्स टू विन. अजून सुद्धा 26 रनची आवश्यकता. 5 बॉल आणि 26 रन. 5 बॉल 25 रनची आवश्यकता. सामना बॅलन्सिंग आहे. अजूनही सामना यावेळेला आपण पाहतायत कोणत्याही बाजूने झुकण्याची दाट शक्यता. 5 बॉल 25 रनची आवश्यकता. ग्रेट मॅच. चला थोडंसं टाइम स्पेंड करू नका. वेळ जास्तीत जास्त दौडू नका, कारण टाइम लिमिट आपल्याला 10 ते 10:15 वाजेपर्यंत टाइम लिमिट आपण पाहतायत. 25 रनची आवश्यकता. 28 रन झालेत. 28 रन. 25 रन की आवश्यकता. 5 गेंदे शेष और 25 रन की जरूरत. पहिल्या बॉल पासून म्हणजे 6 बॉल तुम्हाला या वेळेला कन्वर्ट करायचे आहेत. जे 6 बॉल आणि 25 रन. फ्रेश ओव्हर. 6 बॉल 25 रनची आवश्यकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे फसतायत. 5 बॉल 25 ची आवश्यकता. लगातार या वेळेला मात्र बाउंड्रीज अनिवार्य होते. नो बॉलचा इशारा. यावेळेला थोडंफार कुठेतरी चान्स घ्यायला हवा होता. बॉलला सोडून दिलंय. 2 रन्स ऍड होतील. म्हणजेच आता जर आपण पाहिलं तर 23 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल 23 ची आवश्यकता. चांगला बॉल हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँडने खेळला गेलाय. सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते 31 या धावसंख्येवर 31. अजून सुद्धा 22 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 22 रन. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. आणि दोन्ही टीमला विनंती करेन की एक्स्ट्रा खेळाडू बॉल पडण्याच्या अगोदर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. चांगली गोलंदाजी अनुरागच्या माध्यमातून. 3 बॉल आहेत. 3 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका खेळण्यासाठी प्रयत्न जरूर केला गेला होता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 2 बॉल आणि 21 रनची आवश्यकता. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना DM11 या टीमच्या बाजूने अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळेल. लगातार 2 दिवस या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन. नो बॉलचा इशारा आलाय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. 2 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 20 रनची आवश्यकता. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने क्रॉस बॅटचा वापर केला. बिटवीन द गॅप मध्ये 4 रन. थँक्यू. 37 16ची आवश्यकता आहे. आणि यावेळेला विकेट मिळेल. विकेट मिळत असताना आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. कॉंग्रॅच्युलेशन DM11 टीम. आणि तेवढंच कौतुक संदीप 11 टीमचं.